दिव्या तुला माहितीये तू मेकअप करून सुद्धा एवढी सुंदर नाही दिसत. चंदन, फालतू गोष्टी करू नकोस. चंदन, कोण माझ्या नातोडावर रडताय? कोण रे नटम वगैरे? ए थेरड्या, तू कोण आहेस? मला नटमोगरी म्हणतोयस? मी सांगते ना, मी सांगते मी कोण आहे. याची बायको आहे मी. तुला काय? तू जा ना तुझ्या घरी. द्या ही बायको आहे तुझी, या घरची सून, आणि ती मला जायला सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा राग ओसरायच्या आत चालते वा. मी परत येईन तोपर्यंत तुझे पांढरं तोंड मला बघायचं नाहीये. पांढरं काय, तुझं कुठल्याही रंगाचं तोंड असेल तरी बघायचं नाहीये. येतो मी. कोण होता रे हा थेरडा? ह्याचा स्वभाव होता. मला कळत नाही काय चाललंय. बापरे, काय एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नाही. भूकंप आल्यासारखं. भूकंप आला ना तरी आपली खोली एवढी डेंजर नाही होणार जेवढी आत्ता आहे. एवढा का पसारा करून ठेवला खोलीत? तू एकदा आधी आपली खोली म्हणणं बंद कर, कळलं? माझी खोली आहे, तू आलीस फक्त. पण आता मला खोली आवरावी लागेल ना. एवढा का पसारा करून ठेवलाय? मला तो ग्रे कलरचा टी शर्ट सापडत नाहीये. मला सांग, तू या ड्रॉवर मध्ये पण शर्ट शोधत होता? हा, या ड्रॉवर मध्ये पण शर्ट शोधत होता का? नाही, तिथे दुसरं काहीतरी शोधत होतो. इतका का गोंधळ घालतो? एवढा पसारा, जरा कूल हो. मी कूलच आहे. आम्ही कूल होतो. आता जरा डोकं फिरतंय माझं. मग बर्फाची लादी आणून ठेवू का डोक्यावर? चालेल? मी तुला मदत मागितली. मी तुला म्हटलंय शिवा माझी मदत कर. नाही, प्लीज जा, तुझं तुझं काम कर, लिव्ह मी अलोन. पण मला आवडेल मदत करायला तुला. सरक. चंदन, वस्तीत राहून पण मी अशी कामं केली नाहीत कधी. सॉरी दिव्या, थोडे दिवस ऍडजस्ट कर. नंतर बघ, तलावातनं पाईपलाईन थेट आपल्या घरी वळवतो. आणि आता हा डोक्याला ताप होतोय त्याचं काय? असं काय करते दिव्या? तू गावात पहिल्यांदा आलीयस का? इथे असंच विहिरीतनं पाणी काढावं लागतं. हो चला आवरा लवकर. हो, 2 मिनिट थांबा ना ताई. काय किती वेळा थांबायचं? थांबा ना जरा. बाकीच्या बायका भरत होत्या तेव्हा त्रास नाही का झाला तुम्हाला? सगळ्यांनी थोडं थोडं पाणी भरलंय. तुम्ही दुष्काळातून आल्यासारखं काय पाणी भरताय? हो, आलोय आम्ही दुष्काळात. आम्हाला जास्त पाणी लागतं, भरणार आम्ही. आणि अजून कोणी काही बोललं ना, मी अजिबात पाणी भरू देणार नाही कोणाला. चल दिव्या, झालं आपलं. उचला, घ्या. आणि याच्याच अंडर येतो हा ऍक्ट. ओके, समजलं ना तुला? हा म्हणजे समजलं, पण म्हणजे थोडं डोक्यावरून गेलं. हे बघ, तू ना खूप हुशार आहेस म्हणून तुला हे सगळं इझी वाटत असेल, पण मला ना हे सगळं खूप डिफिकल्ट वाटतंय. हे बघ, तू ना आधीच मनात ठरवलंस. आता असं ठरव, हे सगळं सोपं आहे, काहीच कठीण नाही, काहीच अवघड नाही. ओके? काय झालं? असं ठरवून थोडी काही होत आहे. हो मग, अगं साधं सिंपल आहे. हे बघ, मी पण काही हुशार वगैरे नव्हतो. तू? अरे खरंच मी हुशार वगैरे नव्हतो. पण मी काय करायचो, मी अभ्यास करताना ना सगळं असं सिंपल करून समजून घ्यायचो. कळलं? तेव्हापासून मला समजू लागलं. दॅट्स इट. सिंपल करून म्हणजे? म्हणजे आता बघ, आपली शिवा, आपल्या शिवाचा एकटीचा व्यवसाय. मग ते काय झालं?
एकटी म्हणजे सोल 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 प्रोप्रायटर. करेक्ट. जमतंय तुला. हा. आता नेक्स्ट पुढचं मला सांग. आता शिवासोबत अख्खी पाना गँग तो व्यवसाय करू लागला. म्हणजे किती जण झाले? 6 लोक झाले. हा हा. त्याला काय म्हणणार? ते काय झालं? 6 हा हा हा. म्हणजे पार्टनरशिप. गुड. जमतंय तुला. त्याच्याच अंडर येतो हा. कळलं ना आता तरी? ओ हा. म्हणजे एक तू ना मला असंच सगळं सिंपल करून समजावलंस ना, तर मला वाटतं मी ना सगळ्या सब्जेक्ट मध्ये असं टॉप. ही नाही ही पण नाही. अरे तू ऐकून घे ना जरा. काय? माझं मी काय म्हणते, तू जरा शांत हो ना. आपल्याला मिळेल फाईल. अरे आपल्याला काय मिळेल? मला शोधू दे फाईल. एकतर तुझ्यामुळे माझं नाव खराब झालंय बाहेर. भाऊ मला बेजबाबदार मानतायत. तू जरा शांत बस ग. मला बघू दे. अरे यार, इथेच ठेवली होती तर कुठे गेली आता फाईल? ए तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आता. मग तू का करून घेतोयस? मी सांगते शांतपणे शोधूया, जरा थांब म्हणून. कारण मी हरवली आहे ना फाईल, तर मीच शोधणार. मला माहितीये मी कुठे ठेवली होती. अरे पण मी तुला मदत करू शकते ना. नकोय मला मदत तुझी. अजिबात नको करू प्लीज. अरे केवढा पसारा हा. सापडली? ती फाईल सापडली का तुला? नाही सापडलीये फाईल मला. ऐश्वर्या ती फाईल सापडली नाही तर तुला माहितीये ना डील कॅन्सल होईल, खूप मोठं नुकसान होईल आपलं. प्लीज शोध ना जरा. मला माहितीये नुकसान होईल. प्लीज मला तुम्ही प्रेशर देऊ नका. मला शोधू दे. हो हो हो. शिवा त्याला जरा ती फाईल शोधायला मदत करा. हा आशू फाईल सापडली की सांग. सांगतो. हो हो हो. शांत शांत.